सीएसटीएम पुलाचं ज्या दिलीप देसाईनं ऑडिट केलं होतं तो दिलीप देसाई आता कुठे आहे हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय आणि याच प्रश्नाचा शोध घेण्यासाठी TV9 पोहोचली ती थेट देसाईच्या घरात। सीएसटी स्थानकाबाहेर जो ब्रिज कोसळला त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणारे दिलीप कुमार देसाई यांच्या दुसऱ्या पत्त्यावरती आपण पोहोचलेलो आहोत। देसाई यांचं हेच घर आहे, 3 नंबर बिल्डिंग जी आहे आणि तिसऱ्या मजल्यावरती हे रूम आहे त्यांचं, 14 नंबर रूम आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर महिला आली होती आणि त्या महिलेने सांगितलं करून आमची ऑलरेडी बदनामी झालेली आहे आणि मंगळवारी जे काय आहे ते मीडिया समोर येऊन त्यांची काही प्रतिक्रिया आहे ती देणार आहेत। सध्या तरी जर पाहिलं तर या ठिकाणी त्यांचे नातेवाईक राहतात, मात्र या ठिकाणी दिलीप कुमार राहतात की नाही याचा देखील त्यांनी उत्तर दिलेला नाहीये। मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो की 6 जणांचा बळी घेणारा दिलीप कुमार देसाई हा अजूनही फरार आहे। मात्र कोणत्याही प्रकारची माहिती जी आहे या व्यक्तीबद्दल समोर आलेली नाहीये। मात्र एकूणच जर पाहू शकतो की अनेक ठिकाणी त्यांचे ऑफिस घर आहेत, आपण प्रत्येक ऑफिस आणि घराचा पत्ता आपण शोधून काढलेला आहे, कोणत्याही ठिकाणी या व्यक्तीचा शोध लागत नाहीये, ही व्यक्ती अद्यापही फरार आहे। गोविंद ठाकूर सर, मीनाक्षी म्हात्रे, TV9 मुंबई। सीएसटीएम येथील जो पूल दुर्घटनाग्रस्त झाला त्या हिमालय पुलाचं ऑडिट करणारा दिलीप कुमार देसाई फरार झाला। अंधेरीतील पर्ल हेरिटेज मधून देसाई फरार झाला असून याच दिलीप देसाईने ऑडिटमध्ये पूल व्यवस्थित असल्याचा रिपोर्ट दिला होता। या सगळ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रेने। सीएसटी पूल दुर्घटनेमध्ये 6 जणांचा बळी गेलेला आहे, तर 30हून अधिक लोक जखमी आहेत आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे। सांगितलं जातंय या ब्रिजचं जे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी देण्यात आलं होतं त्यांचं नाव दिलीप देसाई म्हणून आहेत आणि सध्या जर पाहिलं तर मी अंधेरी पश्चिम इथे असलेल्या पर्ल हेरिटेज या इमारतीच्या बाहेरच उभी आहे आणि याच इमारतीच्या 5व्या मजल्यावर असलेल्या 504 या रूम मध्ये त्यांचं ऑफिस होतं आणि जानेवारी महिन्यापासून ते या ऑफिसमध्ये नाही आहेत। मात्र ऑफिस जानेवारी महिन्यापासून बंद करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते, त्यांचं नाव देखील या ठिकाणी आहे, 504 दिलीप कुमार देसाई यांचं ऑफिस आहे। एकूणच जर पाहिलं तर या पूल दुर्घटनेमध्ये ज्यांचे बळी गेले त्यांच्यासाठी जरी सरकारने पैसे देण्याची मागणी जी आहे ती जारी केलेली आहे, तरी सुद्धा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे दिलीप देसाई जे आहेत ते या ठिकाणाहून फरार आहेत, त्यांचं ऑफिस बंद आहे। सध्या आम्ही या ठिकाणी चौकशी केली तर गेले अनेक दिवसांपासून हे ऑफिस जे आहे ते बंद आहे, पण मात्र त्यांचा एक कर्मचारी जो आहे तो 4 ते 5 वाजल्याच्या सुमारास या ठिकाणी येतो, कधीतरी येतो आणि चौकशी करून जातो। मात्र आता जे दोषी आहेत मात्र यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ती सर्वीकडनंच केली जाते। सध्या जर पाहिलं तर स्ट्रक्चर ऑडिट ज्यांच्याकडे करण्यात देण्यात आलं होतं दिलीप देसाई ते सध्या फरार आहेत, त्याचसोबत त्यांचे कर्मचारी देखील फरार आहेत। मात्र यांच्यावरती कधी कारवाई होते आणि यांचा शोध कधी लागतो हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश हटकर सह मीनाक्षी म्हात्रे, TV9 मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।